नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेनं तिच्या पतीवर तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय। मात्र महिलेचा आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिकांनी वेळीच धाव घेत आरोपीला रोखल्यानं महिला थोडक्यात वाचवली। ही घटना पुनापूर येथील भवानी मंदिराजवळ घडली। पोलिसांच्या माहितीनुसार 24 वर्षीय पीडित महिलेनं सूरज तिवारी याच्यासोबत प्रेम विवाह केला होता। पती काम करत नसून दारूच्या आहारी गेल्याचा आणि वारंवार मारहाण करत असल्याचा आरोप महिलेनं केला। पतीच्या त्रासाला कंटाळून महिला काही दिवसांपासून आपल्या लहान मुलासह माहेरी राहत होती। बुधवारी रात्री 11:30च्या सुमारास आरोपी पत्नीच्या माहेरी पोहोचला आणि तिला आपल्यासोबत घरी चलण्यास सांगितलं। यावेळी त्यानं पत्नीवर दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध असल्याचा आरोप करत तिला जीवे मारण्याची धमकी दिली। आरोपीनं घराबाहेरही गोंधळ घातला। मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आरोपी माहेरी पोहोचला। गुरुवारी सकाळी 7च्या सुमारास त्यानं पत्नीला शिवीगाळ करत धमकी दिली आणि मोटरसायकलमधून पेट्रोल काढून ते बाटलीत भरलं। त्यानंतर पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून माचीसच्या काडीनं आग लावण्याचा प्रयत्न केला। महिलेच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत आरोपीला रोखलं। नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठी दुर्घटना टळली आणि महिलेचा जीव वाचला। घटनेनंतर पीडित महिलेवर मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आले। तिच्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी सूरज तिवारी विरोधात हत्येचा प्रयत्न आणि इतर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केलाय। आरोपीवर यापूर्वीही गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून सध्या तो फरार आहे। पारडी पोलीस त्याचा शोध घेत आहेत। सकाळी अजून आला, धमक्या दिल्या पहिले रात्री धमक्या दिल्या त्यांना। मग सकाळी आला, प्रेमाने बोलला, येते की नाही येत म्हणे, नाही तर तू पाहून घे म्हणे, मी का करीन तर म्हणे। गाडी म्हणे पेट्रोल एवढा भरून ठेवला हो म्हणे की तू आता वाचू नाही शकत म्हणे, तुझ्यासाठीच पेट्रोल भरून ठेवला हो म्हणे मी।